आमदार साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातली एक सर्वात मोठी दुःखद बातमी आपल्या हाती आली आहे. तुमच्या पक्षाचे नेते ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, हजारो कोटींचा निधी दिला, अकोले बदलतंय आणि आज त्यांचा अपघाती मृत्यू झालाय. काय भावना आहेत? खर तर आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आणि खर तर हे महाराष्ट्राचं गतिमान नेतृत्व, असं नेतृत्व होणे नाही की ज्यांनी महाराष्ट्रासाठी त्यांचं तरुणाईपासून तर आतापर्यंत आपलं आयुष्य समर्पित केलं आणि आज मात्र अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. तर हा महाराष्ट्र कायम दादांना लक्षात ठेवून कधीच विसरणार नाही. संपूर्ण अकोलेच्या जनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली. आमदार साहेब, अश्रू अनावर झालेले आहेत तुम्हाला. अनेकदा तुम्ही त्यांच्यासोबत मिटिंगा केल्या, बैठका केल्या. एखादी आठवण सांगू शकता का आत्ताची? दादांची आठवण म्हणजे त्यांनी जर कधी भेट दिली तर सकाळी जर 6:30ची भेट दिली तर ते 6:30लाच भेटणार म्हणजे भेटणार. म्हणजे आम्हाला कधी कधी कार्यकर्त्यांना वाटायचं की 6:30ला कशी काय दादा येतील. तर दादांची बैठका 6:30ला म्हणजे 6:30ला सुरू व्हायच्या. 6ला सांगितलं तर 6ला, म्हणजे त्यांचा दिवस सूर्य उगवायच्या आधी सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम. असं प्रचंड झपाट्यानं काम करणारा हा नेता आणि त्यांच्याकडे पाहूनच खरं तर आम्हाला कार्यकर्त्यांना ऊर्जा भेटायची आणि आम्ही लोकांमध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतोय किंवा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर हा आदर्श आमच्या पुढं आदरणीय दादांचाच आहे. आमदार साहेब, अकोल्याच्या जडणघडणीत दादांचा फार मोठा वाटा राहिलाय आणि आज हा काळा दिवस आलाय. अकोलेकरांनी आज अकोले बंद ठेवले. अकोलेकर दाही मोकलून रडतायत. काय आव्हान कराल हो. जनतेला? जनतेला एकच आवाहन करेन की ठीक आहे, आज आपण दादांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अकोले तालुका बंद ठेवलाय. या निमित्तानं एवढंच की आपण प्रवासात जर बारामतीच्या दिशेने निघालाच असाल कोणी तर अंत्यविधी उद्या होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं, प्रवास करताना धावपळ करू नका, आपला जीव मुठीत घालून प्रवास करू नका. अच्छा, हेच या निमित्तानं सांगेन. धन्यवाद आमदार साहेब. तुम्ही पण प्रवासात आहात. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.